राज्यामध्ये नवीन जवळपास 138 नवीन न्यायालय स्थापन होणार आहेत आणि या नवीन न्यायालयामध्ये पूर्णपणे कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. तर तुम्हाला माहीतच आहे, न्यायालयाद्वारे जी काही भरती केली जाते त्यामध्ये लिपिक असेल, शिपाई असेल, स्टेनोग्राफर असेल, स्टाफ कार ड्रायव्हर असेल, या सर्व पदांची त्या ठिकाणी भरती केली जाते. तर त्या संबंधामध्ये काय अपडेट्स आहे, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. या ठिकाणी पाहू शकता, न्यायालयातील रिक्त पदे तातडीनं भरणार, हायकोर्टच्या न्यायमूर्ती चर्चा करणार मुख्यमंत्री. म्हणजेच हे जे टायटल्स आहे यावरून आपल्या लक्षात आलं असेल, की जे काही नवीन न्यायालय स्थापन होणार आहेत त्यामध्ये जवळपास जेवढे काही पद असतील शिल्लक ते सर्व पद या ठिकाणी भरले जाणार आहेत. नवीन न्यायालय म्हणजेच नवीन पद. जेवढे काही न्यायालय असते तेथे सर्व पदे भरले जाणार आहेत. त्या सर्वांमध्ये काय माहिती दिलेली आहे पहा. राज्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा, न्यायाधीशांची रिक्त पदे आणि नागरिकांना न्याय मिळण्यास होणारा विलंब या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. आता इथं पहा, जे काही प्रलंबित खटले आहेत तुम्हाला माहिती आहे की एक एक हिअरिंग असते, ते दर महिन्याला दिली जाते. अशा पद्धतीने किती हिअरिंग होत असतात आणि जवळपास बरेच वर्ष एक खटला पूर्ण जाण्यासाठी बरेच वर्ष ओलांडतात, तरी पण जो खटला आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून जागा जे काही काढलेले आहेत किंवा नवीन न्यायालय स्थापन केलेले आहेत, हे तर अतिशय चांगला निर्णय आहे. तर यामध्ये राज्य सरकारने मोठे पाऊल उचलल्याचे संकेत यामध्ये दिलेले आहेत. विधानसभेत या विषयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीसोबत समन्वय साधला जाईल आणि पुढील न्यायाधीश मुख्यमंत्री बैठकीत हा मुद्दा प्राधान्याने मांडला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. आता जेवढे काही पदं भरलेले आहेत त्या पदामध्ये किती पदे लिपिक पदाचे असतील, किती पदे शिपाई पदाचे असतील, किती पदे स्टाफ कार ड्रायव्हर पदाचे असतील, अजून तरी पूर्णपणे माहिती अजून आलेली नाही. परंतु एवढं फिक्स झालेले आहे की नवीन भरती होणार आहेत आणि भरपूर जास्त जागांसाठी भरती होणार आहे. महत्त्वाची गोष्ट इथे पहा, यासाठी राज्यात 138 जलद गतीने न्यायालय सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच मित्रांनो, जवळपास तुम्ही पाहू शकता 138 न्यायालय नवीन स्थापन होणार आहेत. तर फक्त ही न्यायालयांची संख्या 138 आहे. तर यामध्ये नवीन निर्माण होणारे पदांची संख्या तुम्ही पाहू शकता किती असणार आहे. पुढे पाहूया काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गरजेनुसार नवीन न्यायालयांना मंजुरी. म्हणजेच जशी गरज भासेल त्यानुसार न्यायालयांना मंजुरी देण्यात येणार आहे. पुढे पहा, पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये न्यायालयांचा विस्तार करण्यासाठी मागणी होत असल्याचे मान्य करत फडणवीस म्हणाले की सत्र न्यायालय आणि अतिरिक्त जिल्हा न्यायालयांच्या स्थापनेबाबत उच्च न्यायालयाची समिती निर्णय घेते. ज्या भागामध्ये प्रकरणाची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी अतिरिक्त न्यायालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो. गेल्या 10-12 वर्षात राज्यात सत्र न्यायालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि इतर न्यायालयांच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. एकंदरीत जवळपास जर आपण पाहिलं तर 138 न्यायालयामध्ये नवीन भरती केली जाणार आहे. जसंही नवीन भरतीची अपडेट्स येईल, म्हणजे जागा किती असेल, पेमेंट्स किती असेल, कोणत्या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्यात किती जागा असतील, कोणत्या न्यायालयात किती जागा असतील, हे संपूर्ण डिटेल्स यायला अजून थोडासा विलंब आहे. म्हणजेच एकंदरीत नवीन जागा मात्र भरण्यावर तुम्हाला संधी दिली जाणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे. तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनल सुद्धा आपलं आहे. त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.